नाशिकमध्ये गोकुळ गीतेंची माघारी तसेच महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला आहे। नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्यात नेत्यांना यश आलेलं आहे। मात्र नाशिकनंतर आता जळगावमध्ये नेमकं काय भूमिका ठरते यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत जळगावच्या विधान परिषदेच्या बंडखोर रेश्मा काळे आहेत। ते काय सांगणार? नाशिकमध्ये अखेर जे आहे गोकुळ गीतेंनी माघार घेतलेली आहे आणि महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे। पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे आपली? गेल्या 3 दिवसापासून माझा प्रचार चालू झालेला आहे आणि अर्धा जिल्हा माझा प्रचार होऊन गेलेला आहे आणि माझ्या जे मी बघितलं आहे तर माझ्या कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा आहे की मी हे लढाई लढवावं आणि जर गीतेदादांनी पाठिंबा दिला आहे तर मी नक्कीच ज्येष्ठांचं बोलून त्याच्यावर माझा निर्णय विचार करेन। नाशिकच्या माघारीनंतर नेत्यांचे आपल्याकडे काही फोन वगैरे झालेले आहे का? काही चर्चा झालेली आहे का? अजून काही चर्चा झालेली नाही आहे। नक्कीच माझं प्रचार आटोपल्यावर मी नक्कीच ज्येष्ठांचं बोलेल आणि माझा प्रतिसाद देईल। म्हणजे आपण आता नेत्यांची या संदर्भात चर्चा करणार आहात का? आणि आपला प्रचार हा सुरूच राहणार आहे का? म्हणजे आपण निवडणुकीवर ठामच आहे का अजून? हो, नक्कीच माझा प्रचार संध्याकाळी 7-8 पर्यंत आहेच। मी सगळ्यांची वेळ घेतलेली आहे। ते सगळे माझे तिथे ज्येष्ठ आमचे भाऊबंधू आहेत ते सगळे थांबलेले आहेत। मी नक्कीच त्यांची भेट घेणार आहे आणि त्यांचे आशीर्वादही घेणार आहे। नेत्यांची चर्चेनंतर काय निर्णय असेल आपला तो स्पष्ट होईल? हो, नक्कीच मी ज्येष्ठांशी बोलून कळवेल तुम्हाला। तर अशा पद्धतीने जे आहे आता नाशिकमध्ये बंडखोरी शमवण्यात नेत्यांना यश आलं। मात्र जळगावमध्ये अद्याप देखील रेश्मा काळे यांची बंडखोरी कायम आहे। नेत्यांशी चर्चा करू, आपला प्रचार कायम आहे। कार्यकर्त्यांची नगरसेवकांची इच्छा आहे की मी निवडणुकीत लढण्यावर ठाम असावं। मात्र आता या संदर्भात नेत्यांशी चर्चा करू, नेत्यांच्या चर्चेनंतर आपण या संदर्भातला निर्णय घेऊ, अशी पहिली प्रतिक्रिया जी आहे रेश्मा काळे यांनी दिली आहे। मात्र सध्या तरी आपण आपला प्रचार हा पूर्ण करणार आहोत आणि प्रचार झाल्यानंतरच आपण काय या संदर्भातला तो योग्य निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया रेश्मा काळे यांनी बोलताना व्यक्त केली आहे। आता नाशिकनंतर जळगावमध्ये नेमकं बंडखोरी थांबवण्यात नेते कशा पद्धतीने प्रयत्न करतात, रेश्मा काळे यांची नेमकी काय भूमिका ठरते, मैत्रीपूर्ण लढत होते का, याकडे देखील आता लक्ष लागलेलं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।